नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली आणि रविराज यांचे एक वेगळंच बॉन्डिंग आपल्याला आता मालिकेत दिसणार आहे। त्याचप्रमाणे आता रविराज हा नागराजच्या सगळ्या गोष्टींना माहीत पडल्यामुळे सगळ्या गोष्टींचा आता कसून तपास करणार आहे आणि जेव्हा तो ॲक्सिडेंटचे रिपोर्ट बघणार आहे तेव्हा त्याला वेगळ्याच काही गोष्टींचा संदर्भ लागणार आहे। त्याचप्रमाणे जेव्हा आता नागराज ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अडकल्यावर प्रिया घाबरून जेव्हा नागराजला जेलमध्ये भेटायला जाणार आहे तेव्हा नेमकं पुढे काय घडणार आहे आणि हीच गोष्ट जेव्हा अर्जुनला समजणार की प्रिया आणि नागराज हे दोघ जणही एकमेकांना सामील आहेत, प्रिया अजूनही नागराजची मदत करते, तेव्हा नेमकं अर्जुन आता काय पाऊल उचलणार आहे आणि त्याचप्रमाणे रविराज आणि अर्जुन आता प्रियाची कशा प्रकारे वाट लावणार आणि आता रविराज एक मोठा निर्णय त्यासाठी घेणार आहे। रविराज आता नेमका कोणता मोठा निर्णय घेणार हे सगळे आपल्याला आजच्या या भागात पाहायला मिळेल, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की रविराज आणि सायली हे दोघ जणही एकमेकांचे बाप लेग असल्याचे स्पष्ट दिसून आले, कारण इतक्या मोठ्या प्रकरणात म्हणजेच इतक्या मोठ्या दुःखामध्ये रविराज असताना सायलीने अगदी व्यवस्थितपणे रविराजला सावरलेला आहे। रविराज हा इतका खचलेला असताना फक्त सायलीच असते जी रविराजला हक्काने, प्रेमाने आणि मायेने आपलंसं करून घेते। सायली ही रविराजला म्हणते की तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी तुमच्या सोबत असताना तुम्हाला कधीही काहीही घाबरण्याची गरज नाहीये, कितीही काही झालं तरीही तुम्ही आहात आमच्यासाठी आणि आम्ही आहोत तुमच्यासाठी। आणि प्रतिमा हे जेव्हा सगळं बघते तेव्हा तिला हे सगळं पाहून खूप आनंद होतो, कारण की सायली ही इतक्या चांगल्या प्रकारे रविराजला समजून घेऊ शकते, म्हणजे प्रतिमानंतर त्याची मुलगी म्हणजे सायली ही इतकं छान त्याला सगळं सांभाळून घेते, याच खूप कौतुक आता प्रतिमाला वाटत असतं। त्यामुळे आता प्रतिमा आणि रविराज दोघ जणही खूप खुश असतात, कारण सायली ही त्यांचं पूर्ण घर अगदी लेकीसारखं सांभाळून घेत असते आणि म्हणूनच आता या सगळ्या गोष्टी घडत असताना रविराज पूर्ण खंबीर झालेला असतो। इतकं सगळं घडूनही प्रिया जराही रविराजशी बोलण्यासाठी पुढे येत नाही, परंतु फक्त सायली जी असते ती या सगळे करण्यासाठी पुढे येते, म्हणून त्यांना तिचं खूप कौतुक वाटत असं। सगळ्यांना प्रतिमा मनातच विचार करते की ही माझी तन्वीच आहे का, म्हणजे देवाने माझ्या बाबतीत काही न्याय अन्याय केलाय का, कारण की प्रिया ही कधीच तन्वीसारखी वागत नाहीये, परंतु ही सायली हुबेहूब माझ्या तन्वीसारखी वागते। खरंच असं वाटतंय की काहीतरी चुकलंय, म्हणजे काहीतरी नक्कीच चुकीचं घडलंय असं मनोमन दोघांच्याही मनाला वाटत असतं। त्यामुळे आता रविराज म्हणजेच बाकीचे सगळे थोडं थोडं जेवण करतात, कारण की रविराजला जेवण भरवल्यानंतर सायली आता सगळ्यांना थोडी रिक्वेस्ट करते की सगळ्यांनी प्लीज थोडं थोडं खाऊन घ्या, कारण की जर रविराज काका आता जेवले तर आपण उपाशी राहण्याची काहीच गरज नाही, जर त्यांनी खाल्लंय तर आपण खाल्लं नाही त्यांनाही वाईट वाटेल, म्हणून प्रतिमा आणि सुमन काकू तसंच प्रतिमा आत्या स्वतःहून खाते, पण सुमन काकूला खाण्याच अजिबातच मन होत नसतं, त्यामुळे आता प्रतिमा ही सुमन काकूला भरवायला लागते। सुमन काकू खायलाच तयार नसते, पण आता सायली देखील अगदी प्रेमाने आणि मायेने सुमन काकूला घास भरवते। हे सगळं पाहून रविराजच्या मनाची इथे वेगळीच घालमेल होत असते। रविराजला बाजूला बसलेली प्रिया दिसत असते, प्रिया ही तिथे उठून निघून गेलेली असते। घरातल्या कोणाचंही कशातही तिचं कशात लक्षच नसतं, पण सायली मात्र अगदी प्रतिमा सारखी सगळं घर एकत्र बांधून ठेवते, ही तिला खरंच खूप बरं वाटत असतं। त्यानंतर मग आता इथे रविराज हे सगळं करत असताना त्याला पुन्हा पुन्हा झोपायला गेलेला असताना पुन्हा पुन्हा आपल्या सायलीच लहानपण म्हणजेच तन्वीच लहानपण आठवत असतं, कशा प्रकारे तन्वी त्याला अगदी सांभाळून घ्यायची आणि प्रत्येक वेळेला लहानपणी जेव्हा रविराज दमून यायचा कोर्टमधून तेव्हा तन्वी त्याला कसं जेवण भरवायची हे सगळं आता त्याला आठवत असतं।
आणि तो प्रतिमाला बोलून देखील दाखवतो की हे सगळं मला जरा वेगळं आणि विचित्रच वाटतं. तुला माहिती आहे का प्रतिमा, जेव्हा मला सायली घास भरवत होती ना, तेव्हा मला असं वाटत होतं की मला माझी तन्वीच घास भरवते, इतकं प्रेमाने आणि कौतुकाने. फक्त आणि फक्त तन्वी नाही, तर माझी सायलीच घास भरवते. मग प्रतिमा, देवाने नक्की काय सांगण्याचा प्रयत्न केला आपल्याला? आपली तन्वीही आपल्याशी बोलण्यासाठी पण पुढे आली नाही, परंतु आपली सायली मात्र आपल्याकडे आली. नक्की काय आहे हे सगळं? दोघेही त्याच गोष्टींचा आता विचार करत असतात. नंतर मग सायली आणि अर्जुन त्यांच्या खोलीमध्ये येतात. तेव्हा अर्जुन सायली रूममध्ये आल्यानंतर अर्जुन सायलीच खूपच कौतुक करतो. तो म्हणतो की बायको, खरं तर तू आपलं सुभेदार कुटुंब खूप छान सांभाळू शकतेस हे मला खात्री होती, पण आज मी बघितलं की तू आपले किल्लेदार म्हणजेच प्रतिमा, आत्या आणि रविराज काका या दोघांनाही तू व्यवस्थितपणे सांभाळून घेतलंस. तुझं किती कौतुक करावं ना तेवढं कमी आहे. खरंच तुझ्याबद्दल खूप कौतुक वाटत मला. तेव्हा सायलीचा चेहरा जरासा पडलेला असतो. सायलीला अर्जुन विचारतो की काय झालं, तू असे चेहरा का पाडून आहेस? तेव्हा सायली म्हणते की अर्जुन सर, तुम्ही कौतुक करताय ठीक आहे, परंतु अजूनही मला खूप भीती वाटते. म्हणजे रविराज काका आणि प्रतिमा हे दोघ जणही खरंच खूप चांगले आहेत, परंतु त्या दोघांनीच्या वाट्याला हे सगळं का मलाच कळत नाही. म्हणजे इतकं सगळं वाईट त्यांच्यासोबत का घडत असेल? म्हणजे तन्वी स्वतःची त्यांची मुलगी, तेही त्यांच्याबरोबर असं चुकीचं वागली. त्याचप्रमाणे तन्वीने असं वागल्यानंतर नागराज काका म्हणजे त्यांचा स्वतःचा सखा भाऊ त्यांच्याशी असा वागला. रविराज काकाला कसं वाटलं असेल ना या गोष्टीच? खरंच मला खूप वाईट वाटतं. कितीही काही झालं ना तरी अर्जुन सर, मला एकच कळते की आपण रविराज काका आणि प्रतिमा आत्याला पूर्णपणे धीर द्यायला हवा, आणि जोपर्यंत ते व्यवस्थित होत नाहीत ना तोपर्यंत त्यांना आपण घरी पाठवायचे नाही. अर्जुन म्हणतो की ठीक आहे, हरकत नाही, आपण तू म्हणते तसंच करूया सायली, कारण की सिनियर इथे थांबला तर बऱ्याच गोष्टी आमच्यामध्ये डिस होतील आणि या ॲक्सिडेंटच्या रिलेटेड काही गोष्टी असतील ज्या आम्हाला डिस्कस कराव्या लागतील. त्यामुळे पुढे जाऊन काहीही करायचं कसं करायचं या सगळ्या गोष्टी मी बघेन, असं अर्जुन तिला सांगतो. त्यानंतर नागराज काकाला आता कठीणमधली कठीण शिक्षा झाली पाहिजे, त्याला अजिबात सोडायचं नाही असं सायली आणि अर्जुन हे दोघे जणही मनोमन ठरवतात. सायली म्हणते की हो अर्जुन सर, आता मीही मनाशी हेच ठरवले की काही झालं तरीही त्यांना जितके शक्य होईल तितक्या सगळ्या कारवायांमध्ये अडकवायचं, तितके सेक्शन त्यांच्यावर लावायचे जेणेकरून अजिबातच त्यांची कोणाशीही चुकीचं वागण्याची हिंमतच होणार नाही. आता अर्जुन सायली एकमेकांच्या हातात हात देतात आणि म्हणतात की काही झालं तरीही आपण त्यांना शिक्षा करायची. तेव्हा मग अर्जुन तिला म्हणतो की बायको, तुला एक गोष्ट संशयास्पद वाटत नाहीये काम? म्हणजे आपण सगळेजण होतो, पण तन्वी मात्र तिच्या आई वडिलांसोबत इतकं चुकीचं घडलेलं असतं, साधी सिंपथी देण्यासाठी किंवा काही बोलण्यासाठी आली देखील नाही. म्हणजे तिला काहीच वाटलं कसं नसेल? तेव्हा सायली म्हणते की हो अर्जुन सर, म्हणजे माझ्याही मनामध्ये एक तोच प्रश्न होता की नक्की ही प्रिया अशी का वागली असेल? म्हणजे कितीही काही झालं तरीही आपल्या आई वडिलांचं दुःख हे तिला कसं बघवलं गेलं असेल? त्यांच्या डोळ्यांच्या डोळ्यात इतकं पाणी होतं, ते बघून मला त्रास झाला, पण हे सगळं बघून त्या प्रियाला कसं काही वाटलं नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो की मला तेच तर म्हणायचं ना सायली, हे सगळं असं कसं घडतं तेच मला कळत नाही की प्रिया प्रत्येक वेळेला मागे असते आणि तू मात्र त्यांची खरी मुलगी म्हणून त्यांच्याबरोबर असते. याचंच मला खरंच खूप मोठं कौतुक वाटतं, असं म्हणून ती त्याच आता कौतुक करत असते. त्यानंतर मग आता इथे प्रिया हे सगळं करत असताना तिच्या मनोमन सारखी भीती असते. ती रात्री तिच्या रूममध्ये जाते तरीही तिच्या डोक्यात सारखे सारखे विचार फिरत असतात की मी काय करू? म्हणजे जर नागोबाने जेलमध्ये असताना माझं नाव घेतलं
तर मी करायचं तरी काय? कारण की जर माझं नाव घेतलं गेलं तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. आता काय होईल, कसं होईल याचा विचार तिच्या डोक्यामध्ये येत असतो. प्रिया विचार करते की बरंच झालं, हे रविराज आणि प्रतिमा दोघंजणही इथे आहेत ना. तोपर्यंत मला जरा नागराज काकांना जेलमध्ये जाऊन भेटून आलं पाहिजे, जेणेकरून त्यांच्याशी मी काहीतरी बोलेन, काहीतरी डिस्कस करेल, आणि जर त्यांनी काही सांगण्याचा प्रयत्न केला तर ते मी अडवू तरी शकते. हे सगळं करण्यासाठी जसं महिप्तला आम्ही शांत बसवलं होतं तसंच त्या नागोबालाही काही काळ शांत बसवलं पाहिजे. जर माझं नाव घेतलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, आणि जर मी भेटायला गेले नाही तर नक्कीच ते नागोबा करू शकतो. त्यामुळे मी त्याला भेटायला जाणार असं प्रिया ठरवते. त्याच्यामुळे घरातून ती कोणालाही काही न सांगता आता बाहेर पडलेली असते. रविराज आणि प्रतिमा घरात असल्यामुळे कोणाचं फारच लक्ष नसणार आहे हे तिच्या लक्षात आलेलं असतं. म्हणूनच आता ती एकटीच घराच्या बाहेर पडते आणि तिथे पोलीस स्टेशनमध्ये यायला निघते. महिप्त इथे नागराजला आता चिडवत असतो की काय नागराज सेठ, म्हणजे तुम्ही हे सगळं केलं. तेव्हा आता नागराज त्याला बोलून दाखवतो की तुझ्यासारखा दुश्मन आहे ना, म्हणून मला जेलमध्ये यावं लागलं, समजलं. तेव्हा आता महिप्त त्याला बोलून दाखवतो की मी तुमचा दुश्मन नाहीये, तुमच्यात सगळ्यात मोठा दुश्मन आहे ना, ती म्हणजे तुमची बायको. तुमच्या बायकोमुळे हे सगळं घडलं. खरं तर नागराज शेठ, तुम्ही इतके मोठे शेरासारखे वागत होतात ना, दाखवत होतात की तुम्हाला सगळं काही जमेल, मला किडनप केलं, सगळं केलं. तेव्हा मग नागराज आता खूपच चिडलेला असतो. त्यानंतर तिथे प्रिया येते आणि प्रिया आल्याबरोबर हे सगळं बघत असते. प्रिया म्हणते की मला जरा तुमच्याशी बोलायचं नागराज काका. तेव्हा आता तिथे प्रिया आल्याबरोबर नागराजच्या जीवात जरासा जीव येतो. महिप्तकडे ती बघतही नाही, ती सरळ आता नागराज जवळ येते आणि नागराजला म्हणते की मला जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. आता हे सगळं जे काही झाले त्याबद्दल मी तुम्हाला सांगत होते की नका करू असं, पण का केलं तुम्ही? इथे सुमन काकूवर विश्वास ठेवलात, बघितलं ना, ती त्या सायली आणि अर्जुनच्याच टीम मधली आहे, त्यामुळे तुम्हाला तिच्यावर विश्वास नको ठेवायला पाहिजे होता. तेव्हा आता नागराज तिच्यावरती चिडतो आणि म्हणतो की तू हे सगळं बोलायला इथे आलीस का? जेलमध्ये जर त्याच्यासाठी आली असशील तर निघ आत्ताच्या आता इथून निघायचं, समजलं. तेव्हा आता प्रिया म्हणते की असं प्लीज बोलू नका, तुम्हाला माहिती नाहीये मी तुमची इथे मदत करायला आलीये. तेव्हा मग नागराज तिला बोलून दाखवतो की ठीक आहे, तू माझी मदत करतेस तोपर्यंत ठीक आहे, परंतु हे सगळं जे काही करतेस ते कशासाठी? तेव्हा मग ती म्हणते की हे बघा नागराज काका, मी इथे आलीये आणि तुम्हाला रिक्वेस्ट करते की प्लीज तुम्ही काहीही तोंड उघडू नका, नाहीतर मी तुम्हाला एकमेव जी आहे जी यातून बाहेर काढू शकते. जर तुम्ही माझं नाव घेतलं तर मात्र काही होऊ शकत नाही. आपण तिघेही जेलमध्येच असणार, पुढे काहीही घडणार नाही असं प्रिया त्याला सांगते. त्यामुळे आता नागराज त्याच बाबतीत विचार करत असतो की जर या प्रियाचं मी सगळं काही सांगितलं तर मात्र प्रिया ही माझ्याबद्दल कधीही काहीही तोंड उघडेल हे शक्य आहे. म्हणजे आता मी अडकलोय, पण प्रिया मात्र मला बाहेर काढू शकत नाही असं आता तिच्या लक्षात आलेलं असतं. त्यामुळे आता नागराजला ती समजावते आणि म्हणते की हे बघा काका, मी जे काही सांगितलं ते व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. मी तुम्हाला नक्की इथून बाहेर काढेन, पण तुम्ही मात्र माझं चुकूनही नाव घ्यायचं नाही. जर नाव घेतलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल असं आता प्रिया त्याला सांगते. आणि इथे मोठा गेम त्यामुळे झालेला असतो. प्रिया ही पोलीस स्टेशनमधून जात असताना नेमके इन्स्पेक्टर सावंत यांनी प्रियाला बघितलेलं असतं आणि प्रियाला बघितल्यामुळे त्यांना जबरदस्त असा धक्का बसतो. आता प्रियाला पाहिल्यावरती ते बघतच बसतात आणि म्हणतात की ही तर तन्वी सुभेदार आहे. मला कळत नाहीये की तन्वी सुभेदार ही इथे कशी काय आली, म्हणजे ह्या तर नागराज किल्लेदारच्या विरुद्ध असायला हव्या होत्या, पण याच गपचूप भेटायला कशा काय आल्या? याच गोष्टी आता त्यांना समजत नसतात. त्यानंतर सावंत
हे अर्जुनला फोन करतात आणि सांगतात की हे बघा मिस्टर अर्जुन, सुभेदार नागराज किल्लेदार तर अजून लॉकअपमध्ये आहेत. पुढची तारीख वगैरे होईल, सगळ्या गोष्टी ठरतील. पण एक गोष्ट तुम्हाला महत्वाची सांगायची आहे. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की येस बोला. तेव्हा अर्जुनला ते सांगतात की एक महत्वाची गोष्ट अशी घडली की आताच तुमच्या ज्या तन्वी सुभेदार आहेत त्या इथे नागराज किल्लेदार यांना भेटण्यासाठी आल्या होत्या. हे ऐकताच आता अर्जुनच्या पायाखालची जमीनच हादरते. अर्जुन बघतच बसतो आणि विचार करतो की तन्वी आता नागराज काकाला का बर भेटायला गेली असेल. या सगळ्या गोष्टी आतात याच्या डोक्यातून जात नसतात. तो विचार करतो की काहीही करून मला आता लवकरात लवकर या सगळ्या गोष्टींचा छडा लावला पाहिजे. कितीही काही झालं तरीही ही तन्वी हे का करते. आता मात्र अर्जुनच्या हळूहळू लक्षात यायला लागतं की तन्वी हे सगळं का करते, कारण की तिला लवकरात लवकर नागराज काकाला बाहेर काढायचं असेल. तर आता सायलीच्या कानावर अर्जुन ही गोष्ट घालतो आणि तिला सांगतो की सायली, प्रिया ही लॉकअपमध्ये नागराज काकाला भेटायला गेली होती. आता हे सत्य जेव्हा सायलीला समजतं तेव्हा तिलाही धक्काच बसतो. ती विचार करते की प्रिया नागराज काकाला भेटायला गेली, याचा अर्थ की अजूनही प्रिया एकटी बाहेर आहे जी नागराज काकाला मदत करू शकते. किंवा इकडच्या ज्या काही बातम्या असतात ती त्या नागराज काकापर्यंत पोहोचू शकते. म्हणजे नागराज काकाला मदत करणारी ही प्रिया देखील असू शकेल का. पण हे नेमकं सगळं काय प्रकरण आहे. 22 वर्षापूर्वी जो नागराज काकाने अपघात घडवून आणला होता त्या अपघातामध्ये प्रियाचं काही हात असण्याची शक्यताच कशी आहे, कारण तिचा स्वतः त्या अपघातामध्ये ॲक्सिडेंट झाला होता. मग ती नागराज काकाला का मदत करते आणि कशासाठी, नेमकी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे ती त्याला मदत करते, हेच अर्जुनला आता समजत नसतं. अर्जुन त्याच गोष्टीचा विचार करतो की नक्की काहीतरी अशी गडबड आहे, असं काहीतरी आहे ना जे माझ्याकडून तपासामध्ये मिस झालेलं आहे. त्याच गोष्टींवर अर्जुन विचार करत असतो आणि विचार करता करता तो आता रविराजच्या रूममध्ये येतो आणि रूममध्ये आल्यानंतर रविराजशी तो आता बोलतो आणि विचारतो की सिनियर, तुझं नेमकं काय चाललंय, तू काय करतोयस. त्यावेळेला रविराज म्हणतो की हो, 22 वर्षापूर्वी जो काही अपघात घडला होता ना, त्या अपघाताबद्दल मी जरा बघतोय. म्हणजे त्याचेच पेपर्स मी जरा चेक करतोय. आता ते पेपर्स म्हणजे जे काही अपघात घडला होता ना त्याबद्दल माझ्या समोर आता नवीनच काही गोष्टी यायला लागल्यात. जो अपघात घडला होता तो घडवला होता, म्हणजेच सगळा घडवणारे व्यक्ती हा महिप्त होता आणि त्याच्याबरोबर आमचा नागराज होता. आता मला काही सहन होत नव्हतं, पण आता हळूहळू या सगळ्या गोष्टींचा तपास मी करतोय. त्यानंतर इथे आता रविराज हे सगळं विचार करत असताना म्हणतो की हे बघ, या अपघातामध्ये प्रतिमाचा आणि माझा आणि तन्वीचा अपघात झाला होता, परंतु या अपघातामध्ये तन्वी हिला काहीही झालेलं नव्हतं. म्हणजे ती मधुभाऊंच्या आश्रमामध्ये गेली असणार. हे सगळं असं घडलं होतं. म्हणजे या सगळ्या गोष्टी हळूहळू मला समजू लागल्यात. मी माझा तपास सुरू झाला. त्यानंतर प्रतिमाला सुरुवातीला मी शोधायला सुरुवात केली, पण नंतर माझ्या समोर तन्वी आली अचानक आणि त्या गोष्टीचा विचार आता रविराज करायला लागतो. तो म्हणतो की अर्जुन, अरे तुला माहिती आहे का तन्वीला शोधून आणलं होतं ते म्हणजे नागराजने. मग नक्की काय असेल, असं कसं असेल, कारण की जर त्याला प्रॉपर्टी हवी असेल तर तो कसा काय तन्वीला शोधून आणू शकला. म्हणजे जर त्याला खरंच शोधायचं असेल तर मग तो तन्वीला का शोधून आणलं. जर मारण्याचाच प्रयत्न केला तर तन्वीला त्याने घरात का बरं आणलं असेल. या गोष्टींचा प्रश्न आता रविराजला नव्याने पडलेला असतो की जर संपवायचं होतं तर मग तन्वीला पुन्हा घरी रविराज नागराज का बरं घेऊन आला असेल. तेव्हा आता अर्जुनला रविराज सांगतो की हा सगळा प्रकार घडलाय तो म्हणजे या प्रॉपर्टी पेपर्समुळे ना. तर मी आता एक गोष्ट नक्कीच करू इच्छितो, ते म्हणजे ही जी काही माझी प्रॉपर्टी आहे ना, ती प्रॉपर्टी ही मी स्वतःच्या नावावर ठेवतच नाही. म्हणजे
या प्रॉपर्टीमुळेच माझ्या जीवाला धोका आहे, तेव्हा मग अर्जुन म्हणतो की सीनियर जर ही प्रॉपर्टी तुझ्या नावावर आहे तर मात्र कितीही काही झालं तरीही प्रिया किंवा नागराज दोघेही काहीही करू शकतात, कारण जर प्रतिमा आत्याला मारण्यासाठी नागराज काकाने आणि प्रियाने दोघांनीही प्रयत्न केले होते तर मात्र तुझ्याही बरोबर म्हणजे तुझ्या जीवालाही अजूनही धोका आहे, यू आर इन डेंजर असं तो त्याला बोलून दाखवतो. पण मग आता रविराज एक निर्णय घेतो की ही सगळी प्रॉपर्टी मी आता माझ्या मुलीच्या म्हणजेच सायलीच्या नावे करतोय. आता ही प्रॉपर्टी जेव्हा सायलीच्या नावे होणार आहे हे जेव्हा प्रियाला समजत तेव्हा मात्र प्रियाला जबरदस्त असा धक्का बसतो, कारण की या प्रॉपर्टीसाठीच रिया सगळं काही संपवायला निघाली होती. आता नागराजही जेलमध्ये अडकला म्हणून तिला वाटत होतं की आता माझी सगळीच चांदी झाली, कारण की कोणीही मला आता बाजूला काही करू शकत नाही. परंतु एक गोष्ट प्रिया विसरलीच होती की रविराज हा कधीही तिला उभोच करणार नाहीये, म्हणूनच आता रविराजने सगळी प्रॉपर्टी हे सायलीच्या नावे करून टाकण्याचे ठरवलेले आहे. आणि जेव्हा नवीन गोष्टींचा उलगडा होतो तेव्हा नागराजनेच प्रियाला म्हणजेच तन्वीला घरात आणलं होतं. तर मागे त्याचं नेमकं काही कारण असू शकेल का, किंवा हे सगळं करण्यामागे नागराजचा कोणता नवीन हेतू आहे, या गोष्टींचा तपास आता रविराज आणि अर्जुन हे दोघ जणही करायला लागतात. परंतु आता जेव्हा सायलीच्या नवे प्रॉपर्टी होते हे प्रियाला कळतं तेव्हा प्रिया आता सायलीचा जीव घेण्याच्या मागे लागणार आहे. म्हणजेच हे सगळं करताना सायलीला कसं अडकवायचं किंवा सायलीचा जीव घ्यायचा, तिला संपवायचं हे आता प्रिया मनाशी ठरवते. कारण की जर मला प्रॉपर्टी मिळणार नसेल तर इतके दिवस मी जी काही मेहनत केली, इतके वर्ष जी काही घालवलीत ते कशासाठी. त्यामुळे आता प्रिया ठरवते की काही करून मला आता सायलीला संपवायचंच आहे. यासाठी आता नेमकं प्रिया काय करणार आहे आणि त्यासाठी अर्जुन आणि घरातले बाकीचे सगळे कशा प्रकारे प्रियाच्या मागे लागणार, तिला विरोध करणार आणि प्रियाचा डाव पुन्हा कसा फसणार आहे. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.